एक महत्त्वाची बातमी समोर येते। अखंड हिंदू राष्ट्रासाठी 1000 साधू संतांची पदयात्रा आहे। तर संत सावतामाळींच्या अरणेतून पदयात्रा निघणार आहे। अखंड हिंदू राष्ट्र घोषित व्हावे या मागणीसाठी ही पदयात्रा असणार आहे। अखंड हिंदू राष्ट्र घोषित व्हावे या मागणीसाठी संत सावतामाळी यांचे मूळ गाव असणाऱ्या अरणेतून अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा निघणार आहे। 1000पेक्षा जास्त साधू संत, महंत, आखाडा प्रमुख, पीठाधीश्वर या यात्रेमध्ये सहभागी होतील। लव जिहाद, लँड जिहाद अशा गोष्टींमध्ये हिंदूंना होणाऱ्या त्रासाचे निराकरण करून हिंदू जागृतीसाठी हिंदू राष्ट्र पदयात्रा काढली जाणार आहे। महंत राहुल मुनी महाराज आणि गणेश आखाडे यांच्या माध्यमातून या संपूर्ण पदयात्रेचं नियोजन करण्यात आले। ही यात्रा महाराष्ट्रातील विविध परिसरात फिरून पुणे येथील चतुर्शृंगी मंदिरापर्यंत जाणार आहे। अशा पद्धतीच्या यात्रा प्रत्येक राज्यात आता काढल्या जाणार आहेत। हिंदू समाज एकत्र यावा आणि त्यांचं जे काही जागृत व्हावं मन, त्यासाठी आपण अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा काढायला लागलेलो आहे। ही पदयात्रा असणार आहे आरण महाकाली मंदिर ते चतुर्शृंगी मंदिर पुणे, तिथं असं 10 दिवसाचा मुक्काम आहे। अशी पदयात्रा आहे। किती किलोमीटर आहे, किती साधक भक्तजन? ह्याच्यामध्ये 200 किलोमीटर प्रवास आहे आणि जर विचार केला तर ह्याच्यामध्ये 1000+ साधू येणार आहेत या पदयात्रेमध्ये। ही पदयात्रा म्हणजे एकट्याची नसून सर्व हिंदू धर्माची पदयात्रा आहे। ह्या पदयात्रेमध्ये जितक्या संख्येने सामील होता येईल तेवढ्या संख्येने सर्वजण सकल हिंदू समाज ह्या यात्रेमध्ये सामील होणार आहे। सर्व संप्रदाय, सर्व हिंदुत्वादी संघटना असतील, सर्व आखाड्यांचे प्रमुख साधू संत महंत असतील, या धर्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व जेवढे या भारत भूमीमध्ये असतील, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये असतील, जे शिवरायांच्या विचाराला अधीन राहून काम करणारे असतील, हे सर्व विचार सात्विक विचाराचे सर्व तरुण युवक असतील, बजरंग दल असतील, हिंदुत्वादी विचारधारेच्या मातृशक्ती असतील, दुर्गा वाहिनी असतील, सर्व माता भगिनी या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि हिंदू राष्ट्र लवकरात लवकर घोषित व्हावं म्हणून आम्ही संत सावतामाळी अरण या भूमीमधून, पवित्र अशा भूमीमधून पुण्यामधील चतुर्शृंगी मंदिर येथे या यात्रेचं आयोजन केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।